भाजपला रोखण्यासाठी शिंदे सेना वगळता इतर सर्व विरोधक जे आहेत ते एकत्र येत आहेत आणि भाजपच्या विरोधामध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत। यामुळे पुण्यामध्ये एका नव्या पुणे पॅटर्नची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात आणखीन एक पॅटर्न चर्चेत आहे, तो म्हणजे धंगेकर पॅटर्न। शिंदे सेना जरी महायुतीमध्ये असली तरी सुद्धा त्यांच्यामध्ये सारं आलबेल आहे असं नाही, जागांवरून नाराजी आहे। धनगेकरांनी 165 जागांचा नारा दिलेला आहे, तयारी केली असंही ते सांगतात। अशा परिस्थितीमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांना न्याय कसा मिळणार या भाजपच्या आणि तुमच्या युतीमध्ये, आणि तो नवीन पॅटर्न जो आहे तो काय असेल धनगेकरांचा पॅटर्न? नाही, याच्यामध्ये आमच्या मागच्या आठवड्यामध्ये मुलाखती झाल्या आणि शिवसेनेच्या वतीनं अनेक उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी फॉर्म भरलेत आणि ते फॉर्म भरून आम्हाला पक्षाकडे त्यांनी अर्ज केलेत की आम्हाला तुमच्याकडनं निवडणूक लढवायची। आणि तो सगळा अहवाल 165 जागांचा अहवाल मग कोणी 5 जणांनी मागितला, 10 जणांनी मागितला, कुठे 4 जणांनी मागितले, सगळा अहवाल मिळून आम्ही शिंदे साहेबांकडे तो पाठवलेला। आमची एकच मागणी की कायम कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये, कारण शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना चेहरा देण्याचं काम शिवसेनेने केलं आहे। आपण बघितलं असेल तर अनेक नेते असे आहेत की सर्वसामान्य कुटुंबातले मध्यवर्गीय कुटुंबातून असे त्यांचं नेतृत्व शिवसेनेमुळे उभं राहिलं आणि तीच आमची भूमिका असेल की आज पैशावाल्याचा मुलगा पैशावाला होतो, पण गरिबाचा मुलगा पैशावाला कधी होणार, गरिबाचा मुलगा नेता कधी होणार, ही सगळी आम्ही शिंदे साहेबांपर्यंत हे सगळं पोहोचवलेलं आहे की शिवसेना हा असा एकमेव पक्ष की ज्याला चेहरा नाही त्याला चेहरा देण्याचं काम करणार आहे। ज्याच्याकडे पैसा नाही त्याला निवडून आणण्याची ताकद ही नागरिकांमध्ये, कारण शिवसेनेचा कार्यकर्ता कायम रस्त्यावर एका विचाराने एका भूमिकेतून वावरत असतो। त्याला रस्त्याने जाताना एखादा माणूस जरी धक्का लागला तर त्याला दवाखान्यात नेण्याचं कामसुद्धा शिवसैनिक करतो, किंवा एखादी कुठं आजूबाजूला काय अडचण असेल किंवा कुठं अन्याय होत असेल, कुठं महिला भगिनींना त्रास होतो, त्यावेळेला शिवसैनिक म्हणून पहिल्यांदा शिवसेना पुढं पळत असते, हे सगळ्यांनी बघितले। त्यामुळे आमची सगळ्यांची एक भूमिका आहे की कायम कार्यकर्त्याच्या पाठीशी राहणारा पक्ष आहे। त्यामुळे आम्ही 165 जागांवर आमचा अहवाल दिल्याने जास्तीत जास्त आम्ही शिवसेनेचे उमेदवार, आमच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळली पाहिजे। पण भाजप तुम्हाला किती जागा देईल असं वाटतं? कारण की भाजपकडे जोरदार इन्कमिंग जे आहे ते सुरू आहे, त्यामुळे किती जागा तुम्हाला देईल? तुमचं अस्तित्व तुम्हाला या शहरामध्ये निर्माण करायचं आत्ताच्या परिस्थितीमध्ये, ही महानगरपालिकेची निवडणूक ही तुमचं अस्तित्व निर्माण करणारी निवडणूक आहे असं तुम्हाला वाटतंय, तर मग किती जागा तुम्ही लढवल्या पाहिजेत? 165 जागांची तुम्ही तयारी करतात, पण त्या मिळतील का? याच्यामध्ये 2 गोष्टी तुम्ही बोलल्या की अस्तित्वाची लढाई, ही अस्तित्वाची पक्षाची नाही, ही नागरिकांची अस्तित्वाची लढाई, स्वाभिमानी पुणेकरांची लढाई, स्वाभिमानी पुणेकर निर्णय घेणार आहेत। त्यामुळे ही अस्तित्वाची लढाई पुणेकरांची, आणि पुणेकरांनी ठरवलं पाहिजे की कुठल्या व्यक्तीला मतदान केलं पाहिजे, कुठल्या पक्षाला मतदान केलं पाहिजे, की त्याच्यामध्ये काय म्हणून चेहरे काम करतात का, कुठले चेहरे येते, म्हणजे हे सगळ्या गोष्टीचा सारासार विचार पुणेकरांनी केला पाहिजे। हे अस्तित्व पुणेकरांचं आहे, कारण हे पुणेकर हा जागृत मतदार आहे। तुमच्या युतीमध्ये जे नव्यानं आता इन्कमिंग जे आहे ते सगळं भाजपकडे जे झालेलं आहे, त्या चेहऱ्यांबद्दल पुणेकरांनी काय ठरवायचं? नाही, याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आता उद्या युतीची बैठक आहे आणि युतीची बैठक म्हणजे उद्या परवा संपेल आणि त्यानंतर माझी स्वतःची पक्षाची भूमिका तुमच्याबरोबर बोलणारच आहे मी, कारण कायम कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा शिवसेनेचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा, लढणारा कार्यकर्ता शिवसेनेला आवडतो आणि जे निवडणूक कशी लढवली त्यापेक्षा लढला कसा ह्याच्यावर जास्त गेम असते, राजकीय गेम, आणि ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ती धमक आहे आणि ती धमक मला वाटतं की सगळेच कार्यकर्ते धमक म्हणजे ज्याच्या अंगात धमक आहे तो शिवसेनेचा नगरसेवक होऊ शकतो आणि तोच शिवसेनेचा उमेदवार होऊ शकतो। शिंदे सेनेची जी शिवसेना आहे, पण काल जर आपण पाहिलं तर दोन्ही ठाकरे एकत्र आलेत, मनसे आणि शिवसेना, तर त्यांना पण तुम्हाला थोपवायचं आहे। म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आता हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, मुंबईतल्या मराठी माणसाचा प्रश्न आहे, आणि मग इथल्या महापालिकेमध्ये पण ते काल एकत्र आलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जो काही लोकांमध्ये आता चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये जागा वाटपावरून किंवा किती जागा मिळतील यावरनं जी नाराजी आहे,
वेळ कमी आहे सगळ्या ह्याच्यामध्ये, ती कशी टॅकल करणार? नाही, याच्यामध्ये खरं तर दोन भाऊ एकत्र आले तर सगळ्यात आनंद महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. तुम्हाला? हां, मला बी प्रश्नच नाही. दोन भाऊ एकत्र येणं कोणाला वाईट वाटणार आहे? आणि दोन्ही भाऊ कर्तृत्वाने दोघांचे पक्ष चांगले आहेत. मुन्नीच बीच असतं राजकारणामध्ये. पुढं त्यांची जी भूमिका आहे हीच महाराष्ट्राच्या दृष्टीने काय त्यांची भूमिका काय महाराष्ट्राच्या विरोधातली नाही. त्यामुळे ते येणं गैर काय ना त्याच्यामध्ये. आणि शिंदे साहेबांचा एक मतदार तयार झालेला आहे. शिंदे साहेबांनी वारकऱ्यांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत, शेतकऱ्यापासून तर महिला भगिनीपर्यंत आणि मुख्यमंत्री काळामध्ये जे त्यांनी काम केलं आहे ते काम आपण जवळनं बघितलं तर सत्ता ही जनतेच्या दारापर्यंत, उंबऱ्यापर्यंत नेण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला आता लोक अपील करतात. मग आपण बघितलं असेल तर अमरनाथची यात्रा असेल त्यावेळेला लोकांना मदतीचा भाग, तिथलं एक मुस्लिम कुटुंब आहे त्याला मदत करतात. म्हणजे भावनिक एक सामाजिक भावनेतून त्यांनी जे काम उभं केलं हे आपण बघितलं. लाडकी बहीण योजना आणली आणि एवढं मोठं अर्थकारण किंवा संकल्प, आर्थिक संकल्प आहे त्याच्यावर बी ताण येणारा विषय, पण त्यांनी तो सर्वसामान्य महिला भगिनीला देण्याचं काम केलं. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल लोकांमध्ये एक वेगळी छबी तयार झाली. एक चांगला नेता, एक कार्यकर्त्यातून झालेला नेता, असे चांगले लोक त्यांच्याबद्दल बोलतात. म्हणजे मोठे मोठे निर्णय घ्यायचे असेल त्यांनी त्यांच्या काळामध्ये घेतलेत आणि त्यातून जनतेमध्ये त्यांच्याबद्दलची एक आपुलकीची भावना निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर निवडणुका या होतील असं मला वाटतं. आणि शेवटी त्यांचं बघितलं असं आपण नगराध्यक्ष असेल आता जे आहेत 50-52 असे नगराध्यक्ष त्यांच्या आता 165 जागांची तयारी तुम्ही केलेली आहे. प्रत्यक्षात किती जागांची मागणी तुम्ही भाजपकडे केली आहे? किती जागांवरती तडजोड कराल? नाही, मी कुठल्याच तडजोडीला बैठकीला नव्हतो आणि त्यामुळं मला काही जास्त सांगता येणार नाही. पण आम्ही 165 जागेबद्दल अहवाल पाठवला आहे. त्याच्यामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी इच्छा दर्शवली त्यांची नावं आहेत. जी काही लोक आज बघतायत की आम्हाला संधी मिळेल का, ती लोकही आमच्या संपर्कात आहे. मी सर्व नेत्यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे आम्ही शिंदे साहेबांनी जो आदेश दिला आहे त्या आदेशाप्रमाणे आमची पूर्णपणे तयारी झाली. तर आम्ही ते 100% चांगला निर्णय घेऊन पुणेकरांना चांगलं नेतृत्व किंवा पुणेकरांसाठी सामाजिक बांधिलकीतलं नेतृत्व आम्ही ह्या निवडणुकीच्या निमित्ताने घडवण्यात. तुमचा मुलगा पण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतोय आणि विरोधक विशेषतः जे आहेत एक चर्चा चालू झाली आहे घराणेशाहीची. तर त्याकडं काय येतं की घराणेशाहीतनं पुढे आलेला आहे. मग परत तुम्ही तो गरीब कार्यकर्ता मगाशी शब्द वापरला होता की गरीबाच्या मुलानं हे व्हावं वगैरे. तर मग धनगेकर गरीब आहेत का? मग धनगेकरांच्या आमदार राहिलेले धनगेकर नगरसेवक झालेले आहेत आणि मग आता त्यांचा मुलगाच. नाही बघा, धनगेकर हा कार्यकर्ता आहे आणि धनगेकर रस्त्यावरचा कार्यकर्ता. आजही आमदार झाला, नगरसेवक झाला तर कायम कार्यकर्त्यांच्या भूमिकेमध्ये मी काम केलं. हा प्रश्न. नंतर मुलाचा प्रश्न असा आहे की काही ठिकाणी आता आपण बघा राजकारण काय चालेल त्याच्या ठिकाणी आपल्याला जर त्याचबरोबर 4-5 लोकांना न्याय द्यायचा असेल, कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल, ते कुठलं तरी नाव तिथं चिकटलं पाहिजे. आणि त्या हेतूने माझ्या डोक्यामध्ये होतं की आपलं एक नाव आलं तर बाकीचे 3 सर्वसामान्य कुटुंबातले निवडून येतील. दुसरं नाव आलं तर तिथं 2-3 म्हणजे एक 7-8 लोक आपल्या चेहऱ्यावर आपल्या नावावर त्यांना लढायला एक ताकद येईन, उमेद येईन. आणि त्याच्यामुळं मी हे ते नाव काढलं. आणि दुसरी गोष्ट असं की शेवटी आता मी महानगरपालिका लढणार नाही आहे आणि एक माझ्या घराण्याला चेहरा नाही. आणि त्यामुळं असं वाटलं की आपल्याला एवढं संधी दिली लोकांनी, आपल्याला आशीर्वाद दिले, एक गल्लीबोळातला कार्यकर्ता आमदार केला, त्याला लोकसभेपर्यंत मदत केली, सगळ्यांनी सन्मानाने आशीर्वाद दिले, त्याचे उतराई कुठंतरी होण्यासाठी आज मुलाला त्या आपण राजकारणात पाठवलं आहे. मी 5 वेळा नगरसेवक आमदार, माझ्यात काय लय मोठं मी श्रीमंत नाही आणि काय नाही. मी आहे तसं कायम लोकांबरोबर काम केलं आहे, लोकांना वेळ दिला आहे, लोकांमध्ये गेलो आहे. त्याच भावनेतून की आपल्याला एवढं मोठं केल्यानंतर आपल्या कुठल्या तरी आपले जे परिवार आहे त्यातलं आता पुढं मी निवडणूक लढवणार नाही. सर्वसामान्य लोकांच्या गरजा असतात, दवाखाना असेल, बाकीच्या गोष्टी असतील, मग त्याला कोणीतरी काम केलं पाहिजे. तसाही तो उद्या निवडणूक नाही लढवला किंवा लढवला तर त्याला ह्या भावनेतून गेलं पाहिजे तो लोकांपर्यंत की मला काय ते देणे समाजाला. समाजाने माझ्या बापाला घडवलं आहे,
माझ्या घराण्याला नाव दिलं, तर त्यांच्या आशीर्वाद त्यांची उतराई कोण करणार? एक व्यापक विचार जो आहे तो धनगेकर घराणेशाहीच्या मुद्द्यावरती करतायत. दुसरीकडे ही निवडणूक जी आहे ती एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरती लढवली जाईल आणि त्यामुळं महापालिकेमध्ये त्यांना यश मिळेल असा विश्वासही व्यक्त करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह अश्विनी सातवडोके, LS मराठी, पुणे.